स्वर्ग अवतरला कोकणात कोकणात आम्ही चाललो. धन्यवाद मंडळी, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती एवढ्या चांगल्या चांगल्या कॉमेंट केल्या. आशा करतो या व्हिडिओवर देखील अशाच कॉमेंट कराल. बीबी आज हम जाती. अभी भी आप कहाँ जाती? तू खय आती? ये कोकणात आती. तर कोकणात आती तर आपण कोकणातला स्वर्ग बघू जाती. तो खय आहे? खय हाय? अरे कोकणातला स्वर्ग म्हणजे कोकणातला गणपती बाप्पा. तर आपण जाते गणपती बाप्पाची मूर्ती बघूस. मी आती? तू पण येती? चल चल गणपती बाप्पा. काय सांगू बाई याला पार्वती बोले हो, काय सांगू बाई याला पार्वती बोले हो, नवऱ्याला बोलले मोठ्या रागामधी, नवऱ्याला बोलले मोठ्या रागामधी, कुठं गेला शंकर माझा मसनामधी हो बाय, कुठं गेला शंकर माझा मसनामधी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो, मी शुभम नाटेकर आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा एक असा ब्लॉग असणार आहे जो थोडासा भावूक असेल कदाचित, कारण आज मी गणपती बघायला पण जाणार आहे आणि आजच उद्या मी मुंबईला जातो आहे आणि हीच बॅड न्यूज आहे एक की मी गाव सोडतोय. आताच थोडं वाईट वाटायला लागलं आहे, कारण लहानपणापासून माझं बालपण या गावात गेलं. माझं गाव कुरंग, तर लहानपणापासून मी कुरंगातच वाढलो. 16 वर्ष कुरंगात काढली आणि आता एका परक्या शहरात जाणं थोडंसं विचित्र वाटतंय, पण शिक्षणासाठी जावं लागतंय. या गावाने मला सगळं दिलं. लहानाचा मोठा मी या गावात झालो आणि असं असलं तरी मी शहरात गेल्यावर बहुतेक माझे सबस्क्रायबर खूप वाढतील, मी कुठेतरी बाहेर पण जाईन, खूप काही ना काही होईल. पण या सगळ्यामध्ये मी कोकणाला आणि गावाला 100% विसरणार नाही. आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं जे नाव आहे मिस्टर कोकणकर शुभम, ते मिस्टर कोकणकर शुभमच राहणार शेवटपर्यंत, याची मी आज ग्वाही देतो. चला तर मग आजचा व्लॉग कसा होतो तो पाहूया. आणि आता काय करतायत रे? तर मंडळी, जसं की तुम्हाला मी मगाशी बोललोच, मी गाव सोडून जाणार आहे. थोडंसं अजून पण खूप वाईट वाटतंय, कारण जाऊ दे. पण आपला बाबू तर श्रेयस पवार, तर एक गुड न्यूज पण आहे, ती म्हणजे आपला सर्वांचा लाडका श्रेयस पवार, तो त्याचं यूट्यूब चॅनल उघडतोय. त्याच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी कोकणचा बाबू. मी कोकणचा बाबू श्रेयस पवार. तर असं नवीन चॅनल आलेलं आहे, तुम्ही सर्च मारला की तुम्हाला लगेच दिसेल. तर त्याच्या यूट्यूब चॅनलवरती पण हा ब्लॉग येईलच. त्यामुळे ह्याच्या पुढचे जे कोकणातील सर्व इव्हेंट असतील, म्हणजे आता हात लावणी पण दाखवेल, तो गुरांकडे जातो ते पण दाखवेल, श्रावण सोमवार दाखवेल. तर असं सर्व आपल्याला श्रेयस पवार याच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला भेटणार आहे. तर श्रेयस, कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय मित्रांनो, पण तेवढंच दुःख पण होतंय शुभम नाटेकर जाणार ते. मेरी जान, रडू नको. ओके. तर भाई आहे आपला, तो पण भाव आहे आपला, रक्ताचा नसला तरी नात्यातला भाव आहे. त्यामुळे मला पण ह्याला सोडून जाताना थोडं वाईट वाटतंय. पण गणपतीला भेटू आपण, आता गणपतीला भेटू. तर माझ्या मागून एस.टी. आलेली आहे. एस.टीला जाऊ द्या आधी, पुढे एस.टी मागे आहे. तर एस.टी गेलेली आहे. तर आम्ही कुठे जातोय? तर आम्ही जातोय झरियातली गणेश चित्र शाळा पाहायला. मित्रांनो, कोकणामध्ये पावसाला सुरुवात झाली की ओढ लागते ते गणपती बाप्पाच्या दर्शनाची, आणि तेच दर्शन घ्यायला आज मी जातोय. गणपती बाप्पा 27 ऑगस्टला येणार आहे. त्याच्या आधी मी कोकणात हजर होणार, कारण तो स्वर्ग मला अनुभवायला आवडतो. तर त्याच्या आधी हजर होणार. तर आता मी जातोय गणपती बाप्पांना बघायला. तर श्रेयस पण येतोय माझ्यासोबत, आपला नवीन कोकणी यूट्यूबर.
तर त्याच्यासोबत चाललोय मी. चला तर मग जाऊया. तुम्ही मला शुभमदाच्या व्हिडिओ पाहिलंच असेल. अरे, तर सुरू होते त्याचा. तर तो इकडे व्हिडिओ बनवतोय. iPhone 16 आयफोन घेतला नाही त्याने व्हिडिओ बनवायला खास. तर भावाची नवीन सुरुवात आहे. तर भावाला साथ द्या जशी तुम्ही मला दिलीत. मी सुरुवातीला एवढे काय चांगले व्हिडिओ बनवायचो नाही, पण हा सुरुवातीपासूनच चांगले बनवणार आहे याची मला खात्री आहे. त्यामुळे या भावाला सबस्क्राईब करा. हा खूप मोठा होईल. मी ज्यावेळेला गणपतीला येईन तेव्हा ह्याचे 300-400 तरी सबस्क्रायबर असतील अशी मी आशा बाळगतो. चला तर जाऊया पुढे. तर मी जवळजवळ 16 वर्ष कोकणातच होतो. माझा जन्म पण कोकणातलाच. आणि आता मी कल्याणला जाणार आहे 11वी-12वीसाठी. तिकडे माझं कॉलेज विलेज काय आहे ते पण तुम्हाला कळेलच पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये. तर श्रेयस आपला श्री रामेश्वर विद्यालय कोणगेमध्ये 7वीला आहे. त्याला आपण व्हिडिओमध्ये बघतोच. आणि त्यामुळे एक गुड न्यूज एक बॅड न्यूज आहे. तुमच्यासाठी एक थोडीशी दुःखद आणि एक थोडीशी सुखद अशी बातमी आहे. कारण माझ्या व्हिडिओ नाही येणार, पण श्रेयसच्या व्हिडिओ आता येणार आहेत. त्याचा पहिला ब्लॉग मला वाटतं 26-27ला येईलच. तो ब्लॉग मी जरा त्याला एडिट करून देईल. त्याच्या पुढचे सगळे ब्लॉग तोच एडिट करणार आहे. तर ते पण आपण पाहूच. तर जाऊया ना आता. चल. तर मंडळी, कोकणामधला सगळ्यात मोठा उत्सव जो म्हटला जातो तो म्हणजे गणेशोत्सव. तर गणेशोत्सवला फक्त 2च महिने उरले आहेत. त्यामुळे कोकणातील गणेश चित्रशाळा सुरू झालेल्या आहेत. कोकणातील गणेश चित्रशाळांमध्ये लगबग सुरू झालेली आहे. तर आता आपण अशाच झरियातल्या गणेश चित्रशाळांना भेट देण्यासाठी जाणार आहेत. राजू दादा एक आहे. राजू दादा हा बघा युट्यूबवर व्हिडिओ बनवत त्याच्या. तर हे बघा इथं झरिये लिहिलेलं आहे. तर इकडेच झरियातल्या 2 गणेश चित्रशाळा आहेत. तर त्या 3 चित्रशाळा आहेत टोटल. म्हणजे आपण चित्रशाळा असे नाही म्हणू शकत, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, गणपती बाप्पांचं घर. आता आपण जवळ झरियाच्या पुलावर जात आहोत. मी तुम्हाला झरियाची सीमा व पूल दाखवी नाही. तर माझ्या मागे आहे ना स्वर्ग उतरलाय. स्वर्ग तो बघा स्वर्ग. मी पण दाखवतो. हा दाखव तू दाखव स्वर्ग. कॅमेरा काय. तर मित्रांनो हा बघा कोकणचा स्वर्ग. हे बघा, म्हणजे आम्ही कुरंग झरियेवासी खूप लकी आहेत की आम्हाला असा निसर्ग बघायला ना कुठल्या दुसऱ्या जागी नाही जावं लागत. कारण आम्हाला निसर्गानेच भगवान परशुरामाने वसवलेल्या या कोकण भूमीनेच आम्हाला एवढा सुंदर असा निसर्गरम्य वातावरण दिले. बघा माझ्या मागे किती सुंदर वाटतंय. नाही असंच फिरतो. तर श्रेयस शिकतोय सध्या. त्याचे क्लासेस चालू आहेत सध्या. तो पण शिकेलच. स्वर्ग अवतरला कोकणात कोकणात आम्ही चाललो गणपती बाप्पा पहावयास. पुढे बोल. गणपती बाप्पाची मूर्ती मोठी, मूर्तीपेक्षा त्याची कीर्ती महान. आम्ही निघालो कोकणात गणपती बाप्पाची मूर्ती पहावयास. टाटा टाटा टाटा. आमचा आवाज जरा खराब आहे, काम चालवून घ्या. मस्त थंडगार हवा सुटलेली आहे. काय मौसम, काय झाडी, काय डोंगर, सगळं एकदम वक्के. म्हणजे वक्के मंदी. मित्रांनो हा ट्रॅक्टर गेले 5-6 वर्ष इथंच उभा आहे. त्याची कंडिशन चांगली आहे. स्वराजचा ट्रॅक्टर आहे. स्वराजचा ट्रॅक्टर घ्या. तर इथं श्रेयसचा मित्र आहे. झूम करून दाखवावं लागेल त्याला. हा बघा.
श्रेयसचा मित्र आहे. पहिल्या गणेश चित्रशाळेमध्ये आलेला आहे. गणेश मूर्ती बघा, आल्या आल्या तिथे नंदीवर असलेली गणेश मूर्ती. तो नवीन आहे. सर्व एक नंबर आहे. हा हा तेव्हा तर अजूनच सुंदर. मी उद्या मुंबईला जातोय ना, म्हणून आज बघून येऊया बोललो. आता मग काका जर यावर्षी बुकिंग करायची झाली तर अवेलेबल आहे. जर काय असेल 1-2 मूर्त्या पाहिजे असतील तर किती. आता ते व्हिडिओ बघणाऱ्यांवर आहे किती फुटामध्ये तरी अवेलेबल. अच्छा, तर काका अवेलेबल करून देऊ शकता. तुम्हाला मूर्त्या पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता काकांशी. तर काकांनी कारखाना सुरू केलेला 3 वर्ष झाली ना का. हे तुमचं 4थं वर्ष की तिसरं. हे 3रं वर्ष आहे काकांचं. तर काका त्या कारखान्यात किती गणपती आहेत. 50 परंतु यांच्या कारखान्यातील रंगकाम, चित्रशाळेतील रंगकाम खूप सुंदर असतं. तुम्ही जर बघायचं असेल तर तुम्हाला गेल्या वर्षीचे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती. गेल्या वर्षी पण आपण व्हिडिओ केली होती. तर खरंच खूप सुंदर रंगकाम असतं. कलर कोणत्या प्रकारचे असतात. वॉटर बेस कलर असतात. बेस गणराया तुझी मूर्ती साजरी देवा करुणा करा. तुझीच छाया सदैव आमच्या घरी राहो विघ्नेश्वरा. आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो. आज वाजत गाजत आमच्या घरा आले हो गणपती आले. सण साजरा झाला आज खरा.
हे सत्यनारायणाचं मंदिर आहे. तेव्हा मित्रांनो सत्यनारायण तर ह्याला काय बोलतात, त्याला काय बोलतात रे श्रेयस? कशाला? कुठला माळा बोलतात? अरे 17 फणसाचा हा 17 फणसाचा माळा बोलतात. मित्रांनो, इथे पहिले 17 फणस होते. हा काय बोलतो मला खरं? माझ्या मित्राने सांगितलंय. तर हा 17 फणसाचा माळ आहे. आणि इथे नाटक होतं, सत्यनारायणची पूजा असते तेव्हा. तर पुढच्या वर्षी आपण नक्कीच ते पण कव्हर करू. चला तर आता तरी जाऊया. तुर्तास धन्यवाद. आता मी आणि श्रेयस एकत्र गाणं बोलणार आहे. चला 1 2 3. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. अरे बोल तू पण. तुमचा प्रसन्न होतला मन, स्वर्गापेक्षा भारी असा आमचो यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. प्रसन्न. माझ्यावर गाणं बोल नाही एखादं. मी तर जातोय ना. अभी ना जाओ अभी ना जाओ छोड़ कर के दिल. तू पण बोल. छोड़ के हो. काय बोलायचं रे, मला पाठ नाही आणि म्हणायला लावतो. आयदो माझी 2-4 शिव्या घाल. श्रेयस काहीतरी इमोशनल बोल बाबा. मी जातोय उद्या. इमोशनल काय बोलू, मला जाताना हसता हसता जायचं असतं. काय बोलतोय तू माझ्यावर? एवढे वर्ष तुझ्या सोबत होतो. हा बोल बाबा बोल. बोलू हा. अरे मी काय सांगितलं, तुला काय वाटतंय माझ्याबद्दल? मला जाणार तर माझ्यासोबत असणार कोण खेळायला. खेळायला पाहिजे त्याला, नुसतं दिवस रात्र नुसतं खेळायला पाहिजे. Boys heart. कोण नाही बॉईज हा कशास सोबतीस ती सायासला घेशील तू. मला जातो तिकडे. तर मंडळींनो, आज एन्जॉय करतोय मी हा दिवस. याच्या नंतरला एवढे 16 वर्ष कोकणामध्ये घालवायला पुन्हा येणार. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. कल्याणला जातो आणि पुन्हा येऊन म्हणतो आम्ही पुन्हा येणार माझ्या कोकणात. माझ्या कोकणाची घर सांगो किती, आमची माती साधी भोळी. पुढचं गाणं काय ते विसरलो लिरिक्स. मला माहिती नाही. साता समुद्र पलीकडे गेली हो आमची कोकणची माती. गावात जावडे बापे रे रावाडी. टीव्हीवर पाठवाय पाहिजे. थँक्यू. गणपतीला येणार परत. हा तर गावातली वाडीतली जेवढी माणसं होती किंवा गावातली पण माणसं सगळे हेच बोलतात, मुलगा चांगला होता, हाकबीक मारायचा. आता कोण हाक मारणार आहे? तर भारी वाटतं काहीतरी बाबा. हाका मारून तरी लोक लक्षात ठेवता येते. मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी वाडीतलीच माणसं लक्षात ठेवते. दोघांची नाव जॉईन झाली रे.